महिलांनी स्वावलंबी होऊन शहराचं नाव उंचवावं, नगराध्यक्ष परमेश्वर कदम यांचं वक्तव्य. सोनपेठ नगर परिषदेत जागतिक महिला दिन उत्साहात साजरा. सोनपेठ येथील नगर परिषदेच्या वतीनं जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून दरवर्षीप्रमाणे महिला मेळावा व आरोग्य शिबिराचं आयोजन मंगळवारी 10 मार्च रोजी करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाचं उद्घाटन सोनपेठ नगर परिषदेचे नगराध्यक्ष परमेश्वर राजाभाऊ कदम यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आलं. यावेळी महिलांच्या सक्षमीकरणावर भर देत बचत गटाच्या कार्याचं कौतुक करण्यात आलं. या मेळाव्यामुळे शहरातील विविध महिला बचत गटांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच बचत गटातील महिलांनी उत्पादित केलेल्या विविध वस्तूंचे स्टॉल प्रदर्शनासाठी लावण्यात आले होते, ज्याला उपस्थितांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. महिलांच्या आरोग्याचा विचार करून या प्रसंगी तज्ज्ञांकडून आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात आलं व उपस्थित महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. कार्यक्रमात बोलताना नगराध्यक्ष परमेश्वर कदम म्हणाले, नगर परिषदेअंतर्गत कार्यरत असलेल्या बचत गटांना दीनदयाळ अंत्योदय योजना, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान योजनेअंतर्गत विविध कर्ज सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. महिलांनी या कर्ज रकमेचा योग्य आणि कल्पकतेने वापर करून स्वतःला आर्थिकदृष्ट्या सक्षम करावं आणि आपल्या उद्योगाच्या माध्यमातून सोनपेठ शहराचं नाव लौकिक करावं असं प्रतिपादन केलं. या सोहळ्याला उपनगराध्यक्ष निलेश राठोड, गटनेते सद्दाम हुसेन, नगरसेवक अक्षय कदम, कार्यालयीन अधीक्षक मुस्तजाब खान, शुभम कदम, बळीराम काटे, संतोष अंबुरे, सौदागर रहमान, कुरेशी साजिद, जनार्दन झिरपे, विलास भाग्यवंत, मीनाक्षी अंबुरे, घुगे, शिवकन्या परमेश्वर, गणेश पाटील, प्रशांत बिराजदार, आशिष मुंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच वैद्यकीय अधीक्षक विठ्ठल कराड, मारुती रंजवे, एसबीआय बँक प्रतिनिधी, सहाय्यक प्रकल्प अधिकारी अविनाश भिसे, समुदाय संघटक जयमाला हजारे, विद्या पिंपळवाडकर, अभियंता किशोर मुंडे, कृष्णा माने, दादासाहेब पवळ, धम्मपाल किरवले, पंडित कदम, पूनम खिलारे, उदय पांडे, दिलीप परळकर, साहिल माने, बंडू गिरी, राजू गायकवाड, उषाबाई गरुड, सुनीता बचिरे यासह नगर परिषदेचे कर्मचारी व शहरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन विद्या पिंपळवाडकर यांनी केलं तर उपस्थितांचे आभार जयमाला हजारे यांनी मानले.